शेतीच्या कामाला गेलेली आपली मुलगी काही न सांगता अचानकपणे बेपत्ता झाल्यामुळे धुळे तालुक्यातील नाडोदचे गावाचे राजधर भिल यांनी सोनगी पोलीस स्टेशन येथे बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली आहे. 1 महिना उलटूनही आपली मुलगी मिळत नसल्यामुळे तिचा घातपात तर नाही झाला हा संशय व्यक्त होत असल्याने तसेच तपास करायला वेग मिळावा व त्यांना न्याय मिळावा या उद्देशाने त्यांनी आज धुळे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. तसेच माध्यम प्रतिनिधी म्हणून या घटनेची सत्यता पडताळणी करण्याकामी आम्ही आज सोनगी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना विचारणा केली असता सदर गुन्ह्याचा तपास कार्य चालू आहे अशी त्यांनी यावेळेस आम्हाला माहिती दिली. मी राजधर तुकाराम भिल, मुक्काम पोस्ट न्याडोद तालुका जिल्हा धुळे. मी राहणार न्याडोदचा आहे. मी आदिवासी समाजाचा आहे, भिल्ल जातीचा आहे. मी माझ्या मुली शेतमजुरी या कामाला गेले होते शेतामध्ये. माझ्या 3 मुली कामाला गेले होते. तर 3 मुलींमधून एक मुलगी माझी शेतामधून कमलेश पांडुरंग पाटील उर्फ सोनोने हा जोगसेलू गावचा आहे. माझ्या मुलीला शेतामधून उचलून त्याने घेऊन गेलेला आहे. तर आतापर्यंत 7 तारीखपासून तर आता 1 महिना 4 दिवस झालेले आहेत. अजून बी माझ्या मुलीचा तपास लागत नाही आहे. मला असं वाटतंय की माझ्या मुलीला ते कुठंतरी मारून फेकलेलं असेल. माझ्या मुलीचा काही संपर्क नाही. मी सर्व ठिकाणी तिला शोधत फिरलो पण काही तिचा तपास लागलेला नाही आहे. पोलीस प्रशासनाकडे जाऊन पण पोलिसांनी ते तपास करतायत. पोलीस प्रशासन मला न्याय द्यायला पाहिजे आणि माझी मुलगी वापस आणायला पाहिजे एवढी मी विनंती करत आहे. माझी मुलगी अल्पवयाची आहे. माझी मुलगी या आता 17 वर्षाची आहे. घटना कधी घडली? घटना 7/11/2025 तालुका पोलीस स्टेशनला कधी कंप्लेंट नोंदवली? सोनगीरला 7 तारखेला. सोनगीरला नोंदवली. हो. तिथले पीआयने काय सांगितलं? पीआय सर समजून देतात येऊन जाईल, सापडून जाईल आणू आपण पोरीला. हा आता पर 1 महिना आणि 4 दिवस झाले. अजून बी माझ्या मुलीचा काही तपास नाही. एफआयआर दाखल केलेली आहे. त्याला उचलून वगैरे आणलं का त्याला? तो मुलगा काय उचलला नाही पण दुसरे ते शोधतायत. दुसऱ्या मुलांना ते विचारपूस करतायत. आमली एकच काम नाही राहत. पोलीस स्टेशन वाला सुद्धा असं म्हणतो. पोलीस प्रशासनच जर असं म्हणेल तर मग न्यायाची अपेक्षा कोणाकडनं? हो. आणि जोगसेलू गावामध्ये मुली घरातून गेली तर पोलीस प्रशासन काय करते? जोगसेलू गावामध्ये आम्ही जेव्हा गेलो आणि ते तिथले जे सरपंच होते तिथले जे सरपंच आहे त्यांचा गावाचा जो सरपंच पोलीस पाटील आहे ते सुद्धा महिलांना अश्लील भाषेत बोलतात. हा त्यांच्या घरी जाऊन बी आम्ही सांगितलं म्हणे 2-4 दिवसात तुमच्या पोरीला आम्ही आणून देऊ. आणि ते सरपंच काय नाव होतं त्यांचं, नितीन जगन्नाथ पाटील, त्यांची बाई सरपंच आहे. त्यांनी आम्हाला इथं भरोसा सेलमध्ये येऊन या बाईंना डायरेक्ट धमकी दिली. तुम्ही नकट्या नाकाचे आहेत, तुम्हाला इज्जत नाही, तुमची पोरगी पळून गेली. इज्जत ना लोक येतच तुम्ही पोरले आमना गाव कस काय नांदाडतो आम्ही असं म्हणतो पण माराले ये अंगवर दाय चाली काय बी गाया देतो.